Hello guys, Kiran classes welcomes you. Friends, today we are going to learn a very important topic of English grammar, and that is change the voice. So let's start. Change the voice. First of all, before going to learn how to change voice, we are going to learn what are two kinds of voice. There are two kinds of voice, and first one is active voice. Active voice means मराठीत त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता म्हणजेच डोअर ऑफ ऍक्शन हा अत्यंत सक्रिय असतो. सक्रिय म्हणजेच तो ऍक्टिव्ह असतो आणि क्रिया ही कर्मावर घडत असते म्हणजेच ऑब्जेक्टवर घडत असते. या ठिकाणी आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून हे उत्कृष्टरित्या समजून घेऊया. राहुल थ्रोज अ बॉल. You can understand Rahul is the subject of this sentence. The action is being done by Rahul. The action is of throwing. राहुल करता आहे, क्रिया करणारा करता, क्रिया फेकण्याची आहे आणि राहुल ही क्रिया बॉलवर करत आहे म्हणून बॉल हे ऑब्जेक्ट आहे. राहुल कडून बॉल फेकला जातोय म्हणून या ठिकाणी राहुल हा महत्त्वाचा आहे, सब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट बॉल आहे. ओके, लेट्स लर्न सेकंड काइंड ऑफ व्हॉइस, दॅट इज पॅसिव्ह व्हॉइस. मित्रांनो, दुसरा व्हॉइसचा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा निष्क्रिय असतो म्हणजेच तो पॅसिव्ह असतो आणि यामध्ये क्रिया ही कर्त्यावर घडत असते. या पद्धतीने हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. त्यात एक्झाम्पल आपण पाहूया. सेम ऍक्टिव्ह मधलं एक्झाम्पल. दॅट मीन्स ऍक्टिव्ह मधील ऑब्जेक्ट हा पुढे आला, अ बॉल. अ बॉल नुसार सिंपल प्रेझेंटचं वाक्य असल्यामुळे फॉर्म्युला नुसार या ठिकाणी इज हेल्पिंग वर्ब V3 ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप वापरावं लागतं प्लस बाय आणि ऍक्टिव्ह मधील जो सब्जेक्ट होता तो या ठिकाणी मागे जातो म्हणजे यामध्ये क्रिया ही कर्त्यावर घडते आहे. बॉल राहुल कडून फेकला गेला अशा पद्धतीने ही रचना झाली. अगदी उत्तम प्रकारे समजावे यासाठी आपण या ठिकाणी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचे काही स्ट्रक्चर पाहणार आहोत. ऍक्टिव्ह मधील सब्जेक्ट असतो सुरुवातीला प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना हा मागील ऑब्जेक्ट हा पुढे येतो, त्यानुसार वर्ब येतो, नंतर बाय असतो आणि ऍक्टिव्ह मधला जो सब्जेक्ट आहे हा सगळ्यात पॅसिव्ह मध्ये शेवटी जातो, जसा राहुल गेला. ओके, तर या पद्धतीने ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट यांचे स्थानात बदल होत असतो. तर मित्रांनो, चेंज द व्हॉइस कशा प्रकारे करतात हे शिकण्याआधी आपण प्रोनाउन्स मध्ये पर्सनल प्रोनाउन्स मध्ये होणारे बदल हे आधी पाहूया. प्रोनाउन्स मध्ये सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केस. आता या ठिकाणी सर्वनामामध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काही चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल सब्जेक्टिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती ही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येईल आणि ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती ही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येईल. तर आय जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आला तर त्याचा मी केला जातो. ठीक आहे. वी असेल त्याचा अस होतो, यू असेल त्याचा यूच राहतो, ही असेल त्याचा हिम होतो, शी असेल तर त्याचं हर केलं होतं, इट असेल तर इटच राहतं, परंतु जर THEY दे असेल तर देचा देम केला जातो. या पद्धतीने प्रोनाउन्स मध्ये होणारे हे बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आफ्टर पर्सनल प्रोनाउन्स वी विल लर्न हाऊ टू चेंज द सेंटेन्सेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह इनटू पॅसिव्ह. मित्रांनो, आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे करतात हे आपण आता पाहणार आहोत. ओके, पण त्यापूर्वी आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. ऍक्टिव्ह मधला जो सब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह मध्ये पुढे येतो म्हणजे आपण त्याला इथे सब्जेक्ट म्हणूया. त्यानुसार योग्य ते हेल्पिंग वर्ब एम इज आर टू बीची रूप सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे ती येतील. वाक्य जर नकारार्थी असलं तर नॉट ब्रॅकेट्स मध्ये दिलाय म्हणूनच V3 म्हणजे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो म्हणजे धातू साधित रूप प्लस बाय आणि ऍक्टिव्ह मधला जो सब्जेक्ट आहे तो इकडं शेवटी येतो त्याला आपण इकडं ऑब्जेक्ट करूया. एक्झाम्पलच्या माध्यमातून
आपण समजून घेऊया. माय मदर हेल्प्स मी. या ठिकाणी माय मदर हा सब्जेक्ट आहे. हेल्प्स हे क्रियापदाचं पहिलं रूप सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे त्याला यस लागलेला आहे आणि मी ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे ऑब्जेक्ट. आता या मीचा जेव्हा पॅसिव्ह करू आपण या ठिकाणी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करू तेव्हा मी हा जो आहे त्या मीचा इकडं सब्जेक्टिव्ह केसमध्ये आय होईल. ओके. आय नुसार फॉर्म्युला जर आपण पाहिलं आय नुसार फॉर्म्युला मधून आपण या ठिकाणी एम घेऊया. आय एम वाक्य नकारार्थी नसल्यामुळे नॉट येणार नाही. डायरेक्ट आपण V3 क्रियापदाचा V3 आहे HELPED हेल्प्ड. त्यानंतर फॉर्म्युला प्रमाणे बाय आणि यामधला ऍक्टिव्ह मधला जो सब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह करताना शेवटी जाईल म्हणजेच माय मदर हा ऍक्टिव्ह मधला करता मागे आला म्हणजे या ठिकाणी क्रिया ही कर्त्यावर घडली. परंतु या ठिकाणी आपण एक्झाम्पल पुन्हा बघूया. माय मदर सब्जेक्ट हेल्प्स क्रियापद आणि मी ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट पुढे येताना त्याची सब्जेक्टिव्ह केस झाली आय. आय नुसार हेल्पिंग वर्ब आला एम. नंतर क्रियापदाचे थर्ड फॉर्म हेल्प्ड. फॉर्म्युलानुसार त्याच्यात बाय आणि मग ऍक्टिव्ह मधला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट मागे लावून तो झाला द मीन्स ऑब्जेक्ट. या प्रकारे इथे ऍक्टिव्हचा पॅसिव्ह चेंज होतो. इथे आपण एमचा फॉर्म्युलानुसार उपयोग करून घेतलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. या ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना मीना सिंग्स अ सॉन्ग. यामध्ये सब्जेक्ट मीना आहे, सिंग्स वर्ब आहे, अ सॉन्ग ऑब्जेक्ट आहे. तर पॅसिव्ह करताना अ सॉन्ग हा ऑब्जेक्ट प्रथम येईल. त्यानंतर अ सॉन्ग नंतर स्पर्धानुसार फॉर्म्युलानुसार त्याच्यात सॉन्ग एकवचनी असल्यामुळे या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब येईल. त्यानंतर क्रियापदाचं थर्ड फॉर्म इज संग. त्याचं सिंग फर्स्ट फॉर्म, सेकंड सॅंग आणि थर्ड संग. फॉर्म्युलानुसार त्यानंतर बाय आणि मीना हे प्रॉपर नाउन असल्यामुळे ते जसंच्या तसं शेवटी. या पद्धतीने आपण ऍक्टिव्हचा पॅसिव्ह केला. थर्ड सेंटेन्स मध्ये आपण बरं फॉर्म्युलानुसार आपण इथे पहिला आपल्यात एम घेतला. यामध्ये आपण इज घेतलेला आहे तुम्हाला समजावं म्हणून. प्रत्येक फॉर्म्युलानुसार प्रत्येक वाक्य आपण घेतलं आहे. तिसरं वाक्य आपण निगेटिव्ह घेतलंय कारण या ठिकाणी नॉट आलेलं आहे. फॉर्म्युलानुसार हे पण समजून देण्यासाठी आपण तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने समजावं या दृष्टिकोनातून आपण याच्यात नॉट घेतला आहे. याच्यातला ऑब्जेक्ट आहे चॉकलेट्स. वी डू नॉट ईट चॉकलेट्स. वी सब्जेक्ट, डू नॉट, डू हा या ठिकाणी नकारार्थी वाक्य असल्यामुळे ईट मधून डू बाहेर आलाय. डू नॉट ईट मेन वर्ब आणि चॉकलेट्स हे ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी आपण चॉकलेट्स हे ऑब्जेक्ट पुढे घेऊया. चॉकलेट्स अनेक असल्यामुळे फॉर्म्युलानुसार सब्जेक्ट जर म्हटला तर सब्जेक्ट अनेक वचनी असल्यामुळे याला आर हे हेल्पिंग वर्ब लागेल. सब्जेक्ट चॉकलेट्स आर. वाक्य नकारार्थी असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी आर नंतर नॉट घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. नॉट ईटचा ईट V1, V2 एट आणि V3 इटन. तर आपण क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल इटन या ठिकाणी घेतलं. V3 नंतर फॉर्म्युलानुसार बाय आणि या वी चे आपण पर्सनल प्रोनाउन्स मध्ये कसे चेंजेस होतात हे यापूर्वी पाहिलं आहे. वी चा आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस करणार आहोत अस. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करतात हे आपण या ठिकाणी पाहिलं. लेट्स लर्न नाउ हाउ टू चेंज द सेंटेन्सेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह इनटू पॅसिव्ह. आता आपण दुसरा प्रकार सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करतात हे आपण पाहूया. मित्रांनो फॉर्म्युला जर व्यवस्थित पाहिला तर तुमच्या एक लक्षात येईल. मी याला हायलाइट केलंय रेड पेनने. वॉज आणि वर म्हणजे याचा अर्थ सिंपल प्रेझेंटच्या वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना जो फॉर्म्युला होता त्याच्यात ॲमिजार काढून त्या ठिकाणी फक्त वॉज आणि वर टाकायचे आहे. सब्जेक्टनुसार सिंग्युलर असेल तर वॉज, अनेक वचने असेल तर वर, नकारात्मक वाक्य असेल तर नॉट, V3 past participle by plus object. Let's learn sentence. Okay. या ठिकाणी ही सब्जेक्ट आहे. मेड V2 आहे. ओके. सब्जेक्ट हा मेड सिंपल पास्ट वाक्य असल्यामुळे V2 आणि हा ऑब्जेक्ट. या ठिकाणी ऍक्टिव्ह मधला जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण पुढे घेऊया काइट. काइट सिंग्युलर फॉर्म असल्यामुळे त्यानुसार फॉर्म्युलानुसार इथे वॉज येईल. वॉज नंतर V1
मेक आहे, V2 आणि V3 दोन्ही सेम आहे, या ठिकाणी हा V3 आहे, मेड, नंतर फॉर्म्युलानुसार बाय, आणि या ठिकाणी हिची ऑब्जेक्टिव्ह केस हिम होते. या पद्धतीने अ काइट सिंग्युलर फॉर्म असल्यामुळे वॉज, V3 मेड, मेक V1 V2 मेड आणि V3 पण मेड, प्लस बाय प्लस हिचं ऑब्जेक्टिव्ह केस हिम. ओके, या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. शी हेल्प द पुअर पीपल, तिने गरीब लोकांना मदत केली. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे द पुअर पीपल, हा पूर्ण ऑब्जेक्ट या ठिकाणी येईल द पुअर पीपल. ओके, या ठिकाणी हा पुअर पीपल, पुअर पीपल हे प्लुरल फॉर्म असल्यामुळे या ठिकाणी फॉर्म्युलानुसार आपण आता वॉज न वापरता या ठिकाणी वरचा उपयोग करणार. हेल्पचा V2 आणि V3 सेम, हेल्प, नंतर बाय, आणि या ठिकाणी शीची ऑब्जेक्टिव्ह केस HER कर झाला. ठीक आहे, तर या पद्धतीने या ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट पुढे आला द पुअर पीपल, नंतर त्यानुसार हेल्पिंग वर्ब अनेक वचनी असल्यामुळे वर आला. V2 आणि V3 हेल्पचा सेम आहे, हेल्प, म्हणून तो V3 हेल्प झाला, फॉर्म्युलानुसार बाय आणि शीची द्वितीया कर. थर्ड एक्झाम्पल आपण निगेटिव्ह घेतलेला आहे आपल्याला समजावं म्हणून. या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे द रूम, या ठिकाणी द रूम, रूमनुसार एक वचन असल्यामुळे या ठिकाणी वॉज आला. नकारार्थी वाक्य असल्यामुळे फॉर्म्युलानुसार वॉजवर नंतर नॉट असतो, म्हणून या ठिकाणी आपण नॉट घेऊया. नंतर याचा दॅट मीन्स नकारार्थी वाक्य क्लीनचा V3 करताना इकडं क्लीन झाला. ठीक आहे, इकडं निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे क्लीन्ड मधून डीड बाहेर आला होता. V3 नंतर आपण घेतो बाय, आणि या ठिकाणी देची ऑब्जेक्टिव्ह केस दे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह पाहिजे. सो लेट्स लर्न हाऊ टू चेंज सेंटेन्सेस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह इनटू पॅसिव्ह. चला तर मग मित्रांनो, आता आपण पुढे शिकूया की सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कशा प्रकारे करतात. या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्टनुसार जर आय आणि बी असेल तर शॅल, आणि इतर सर्व कर्त्यांसाठी विल क्रियापद विल हेल्पिंग वर्ब वापरणार. वाक्य नकारार्थी असल्यास शॅल विलच्या नंतर नॉट येतो, प्लस बी, मी याला शॅल विल आणि बी ला हायलाइट केले रेड पेनने ते समजण्यासाठी. फक्त एवढा चेंज आहे, V3 बाय ऑब्जेक्ट हा पुढचा फॉर्म्युला ॲज सेम. ओके, लेट्स लर्न फर्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी आपण पाहिलं राहुल हा सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब या ठिकाणी हेल्प मेन वर्ब, आणि मी हा ऑब्जेक्ट आहे. मी ऑब्जेक्टिव्ह केस असल्यामुळे ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना त्याला आपण पुढे आणताना त्याचा सब्जेक्टिव्ह केस आय करणार. आय नुसार आपण या ठिकाणी घेणार शॅल. ओके, आय शॅल नंतर वाक्य नकारार्थी नसल्यामुळे नॉट येणार नाही, आपण डायरेक्ट घेऊया बी, नंतर हेल्पचा V3 हेल्प, आणि फॉर्म्युलानुसार V3 नंतर बाय, प्लस सब्जेक्ट इकडं मागे आला राहुल. ओके, या पद्धतीने हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह झालं सिंपल फ्युचरच्या वाक्याचं. सेकंड एक्झाम्पल, वी शॅल प्लांट द ट्रीज. या ठिकाणी द ट्रीज हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला आपण पुढे घेऊया द ट्रीज. द ट्रीज अनेक असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याच्यासाठी विल हे हेल्पिंग वर्ब वापरणार. विल नंतर हे पण वाक्य होकारार्थी असल्यामुळे डायरेक्ट बी, प्लस प्लांटचा V3 प्लांटेड, नंतर बाय, आणि जो वी आहे या वीच्या ऑब्जेक्टिव्ह केस इकडं अस झाली. तर या पद्धतीने या वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह झालं द ट्रीज विल बी प्लांटेड बाय अस, म्हणजे झाडं आमच्याकडून लावली जाणार. लेट्स लर्न थर्ड एक्झाम्पल, यू विल नॉट वॉच मूव्हीज. या ठिकाणी आपण एक लक्षात आलं असेल हे वाक्य निगेटिव्ह घेतलं आहे आपल्याला कळावं म्हणून. या ठिकाणी याचा जो द मीन्स ऑब्जेक्ट आहे हा मूव्हीज आहे. या ठिकाणी मूव्हीज हा ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊया. मूव्हीज नुसार हेल्पिंग वर्ब आला विल. वाक्य नकारार्थी असल्यामुळे विल नंतर या ठिकाणी नॉट येणार. ओके, नॉट नंतर बी, बी नंतर फॉर्म्युलानुसार V3 वॉच या शब्दाचा V3 त्याला ईडी लागून वॉच असा होतो. नंतर बाय, आणि हा जो यू आहे आपण पर्सनल प्रॉन्सच्या टेन्स मध्ये पाहिलं की यू या कर्त्याचा ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह केस मध्ये दोन्ही सेम असतं, म्हणून सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्टिव्ह केस होताना आपण यूचा यूज राहील. तर अशा पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यांचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह शिकलो. मित्रांनो, एकंदरीत
आपल्या लक्षात आलंच असेल, सिंपल प्रेझेंटचे वाक्य, सिंपल पास्टचे वाक्य आणि सिंपल फ्युचरचे वाक्य यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना फक्त फॉर्म्युलामध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये टू बीची रूप ॲनी जर वापरली जातात, तीच बदलून सिंपल पास्टमध्ये वॉज वर होतात आणि सिंपल फ्युचरमध्ये शॅल बी किंवा विल बी होतात. तर फक्त एवढा बदल जर आपण लक्षात ठेवला तर ऍक्टिव्हचं पॅसिव्ह हे करणं आपल्याला सोपं जाईल. ओके, थँक्यू सो मच.